यानंतर बघूयात गावाकडच्या 50 बातम्या। हमी भावामुळे सोयाबीन खरेदीत राज्यानं आघाडी घेतली। मध्य प्रदेशला मागे टाकून महाराष्ट्रानं पहिला क्रमांक पटकावलाय। राज्यातून सर्वाधिक 7,81,000 टन सोयाबीनची खरेदी झाली, तर गरज पडल्यास खरेदीची मुदत वाढवली जाईल अशी माहिती देण्यात आली आहे। यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांच्या सोयाबीनला हमी भावापेक्षा कमी भाव मिळाला। खाद्यतेलाच्या आयातीवरती शुल्क लागू केल्यानंतरही अपेक्षित दरवाढ झालेली नाही, अशी कबुली केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिली। आता उत्पादित झालेल्या सर्व तूर, उडीद, मसूर या कडधान्याची हमी भावानं खरेदी केली जाईल, असं देखील चौहान यांनी सांगितलं। राज्यातील बाजार समितीत 56,000 क्विंटल सोयाबीनची आवक झाली, तर सोयाबीनला प्रत्येकी 3,900 रुपयांचा भाव मिळालाय। राज्यात 26,277 क्विंटल तुरीची आवक झाली। लाल तुरीला लातूर बाजारात कमीत कमी 7,080 तर सरासरी 7,250 इतका दर मिळालाय। राज्यातील बाजार समितीत मक्याची आवक 8,947 इतकी झाली, तर त्याला 2,271 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला। हायब्रिड, लाल, लोकल, पिवळा, सफेद, गंगा या जातीच्या मक्याची आवक झाली असून लासलगाव इथल्या बाजारात मक्याची आवक 2,875 क्विंटल झाली। शेतकऱ्यांना ओळखपत्र देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या अॅग्रिस्टॅक योजनेला अखेर मुहूर्त मिळालाय। कृषी सहाय्यकांविना तलाठ्यांनीच या योजनेची अंमलबजावणी सुरू केली आहे। राज्यात आतापर्यंत 6,88,000हून अधिक शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून त्यातील 6 लाख शेतकऱ्यांना स्वतःची ओळख मिळाली आहे। पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल विभागाच्या वाणगाव ते डहाणू रोड रेल्वे स्थानकादरम्यान उड्डाणपुलाच्या कामासाठी आज मेगा ब्लॉक असणार आहे। त्यामुळे पश्चिम रेल्वेवरील काही रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत। मध्य रेल्वेवर सलग 3 दिवस रात्रकालीन ब्लॉक घेण्यात आलाय। मंगळवारी रात्री 12:50 पासून पहाटे 5:30 वाजेपर्यंत हा ब्लॉक असणार आहे। त्यामुळे रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकावरती परिणाम होण्याची शक्यता आहे। पश्चिम द्रुतगती मार्गावरती वाहतुकीचा प्रचंड ताण असल्यामुळे या मार्गाचं काँक्रिटीकरण करणं अशक्य आहे। त्या मार्गाचं केवळ पुनर्पृष्टीकरण केलं जाणार आहे। हा मार्ग MSRDCनं काही महिन्यांपूर्वी पालिकेकडे हस्तांतरित केला होता। चेंबूर ते संत गाडगे महाराज चौक या मोनोरेल मार्गावरती ऑगस्ट 2025 पासून आणखी 10 नव्या गाड्या प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहेत। त्याचं नियोजन मुंबई मेट्रो संचालन मंडळानं केलेलं आहे आणि यातून मोनो मार्गावरती प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे। पुणे मेट्रोनं प्रवास करणाऱ्या पुणेकरांसाठी आता आनंदाची बातमी आहे। पुणे मेट्रोची सेवा रात्री 11 वाजेपर्यंत सुरू असणार आहे। मेट्रोच्या या निर्णयामुळे प्रवाशांना रात्री उशिरापर्यंत प्रवास करणं सोयीचं होणार आहे। पुणे नाशिक औद्योगिक द्रुतगती महामार्ग कायमस्वरूपी रद्द करावा आणि त्याबाबतची अधिसूचना काढावी, अशी मागणी जुन्नर तालुक्यातील राजूर इथल्या शेतकरी संघर्ष समितीने केली आहे। महामार्ग रद्द न झाल्यास ग्रामस्थ आंदोलनाची पुढील दिशा ठरवतील, असा इशारा यावेळी देण्यात आला। पहाडी गोरेगावमधील 35 मजली इमारतीचं बांधकाम पूर्ण झालंय। सध्या अंतर्गत कामं सुरू असून फेब्रुवारी अखेरपर्यंत ती पूर्ण करत मार्च अखेरीस इमारतीला निवासी दाखला मिळण्याचं मुंबई मंडळाचं नियोजन आहे। नववर्षाच्या पहिल्या महिन्यात सुद्धा मुंबईत घर खरेदी विक्रीचा जोर कायम आहे। 2025च्या जानेवारीत आतापर्यंत एकूण 9,212 मालमत्तांची विक्री झाली असून त्याद्वारे राज्य सरकारला 740 कोटी रुपयांचा महसूल मिळालाय। सेवा वाहिन्या टाकण्यासाठी रस्ता खोदायचा आहे, तर ते काम आत्ताच करून घ्या। त्यानंतर पुढील 20 वर्ष रस्त्याकडे ढुंकूनही पाहता येणार नाही, कारण रस्ता कॉन्क्रीटचा झाला की खोदकाम करता येणार नाही, असा इशारा आता महापालिकेनं सर्व यंत्रणांना दिलाय। पावसाळ्यात निर्माण होणारी पूरस्थिती रोखण्यास पालिकेनं यंदा नाल्यांच्या साफसफाईवरती सध्या लक्ष केंद्रित केलंय। त्यासाठी वापरण्यात येणाऱ्या सक्शन मशीन वाढवण्याचा निर्णय पालिकेने घेतला असून त्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। येत्या 17 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या CBSE 10वी आणि 12वीच्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी आणि पालकांसाठी मार्गदर्शक तत्त्व जारी करण्यात आली आहेत। विद्यार्थ्यांनी ती पाळली नाही तर ते 2 वर्ष परीक्षेला बसू शकणार नाहीत। आर्थिक दुर्बल आणि वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी मुंबई शहरात मोहीम राबवली जाते। या योजनेअंतर्गत राबवण्यात येणाऱ्या 25% प्रवेशासाठी शेवटच्या दिवसापर्यंत मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्यामध्ये मिळून 11,266 जणांनी अर्ज केले। मुंबई शहर आणि उपनगरातील प्रदूषण कमी करण्यासाठी उपाययोजना केल्या होत्या, मात्र बांधकामाची धूळ आणि वाहनांचा धूर काही केल्या प्रशासनाला कमी करता आलेला नाही। परिणामी गेल्या 2 महिन्यांपासून मुंबईसोबतच उपनगरात 500 मीटरवरील दृश्यमानता कमी झाली असून गगनचुंबी इमारती प्रदूषणामध्ये हरवल्या असल्याचं दिसतंय। पुण्यामध्ये आयटीच्या जॉबसाठी लागलेल्या रांगांनंतर बेरोजगारी संदर्भात चर्चा जोरदार सुरू झाली असून राज्यातील 24,51,000 लोकांनी नोकरीसाठी सरकारी पोर्टलवरती नोंदणी केल्याचा डेटा समोर आलाय। अमेरिकेत अलीकडेच 15 स्मार्टवॉच बँडचा अभ्यास करण्यात आला। परफ्लुओक्विलिन आणि पॉलिफ्लुओक्विलिन
सबस्टन्सेस या हानिकारक रसायनांचा या घड्याळांच्या निर्मितीमध्ये वापर करण्यात आल्याचं अभ्यासातून दिसून आलंय. तर काही बँडच्या स्मार्ट वॉचेस तुम्हाला जीवघेण्या कर्करोगाचे गिफ्ट देऊ शकतात अशी देखील माहिती समोर आली आहे. सोन्याच्या किमतीत किरकोळ घसरण झाली. सोमवारी सोन्याचा भाव प्रति तोळा 82,850 रुपये इतका झालाय. सोन्याच्या किमतीत अचानक झालेली वाढ अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी संबंधित असल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलंय. राज्य परिवहन महामंडळाच्या स्वमालिकेच्या दरवर्षी 5,000 याप्रमाणे येत्या 5 वर्षात 25,000 नव्या लालपरी बसेस घेण्याच्या प्रस्तावाला उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी तत्वतः मान्यता दिली. हा प्रस्ताव लवकरात लवकर सादर करण्याच्या सूचना त्यांनी परिवहन विभागाला दिल्या आहेत. एका महिन्यात 300 युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या घरगुती ग्राहकांना मोफत वीज मिळावी आणि अतिरिक्त वीज विकून उत्पन्न मिळावं यासाठी सुरू करण्यात आलेल्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेच्या अंमलबजावणीमध्ये महावितरणनं बुधवारी 1 लाख घरांचा टप्पा ओलांडलाय. पुण्यामध्ये जीबीएसच्या आजारानं कहर केलाय. पिंपरी चिंचवडमध्ये 15 संशयित रुग्ण आढळलेत. त्याच पार्श्वभूमीवर पालिकेनं कडक पावलं उचलायला सुरुवात केली आहे. टँकर, विहिरी आणि बोरवेलद्वारे पुरवठा होणाऱ्या पाण्याची तपासणी केली जाणार आहे. तर दूषित पाण्यामुळे जीबीएस हा आजार होत असल्याचं समोर आलंय. त्यामुळे आता पुणे महापालिकेतर्फे धायरी आणि किरकटवाडीमधील सोसायट्यांना पिण्याच्या पाण्याचे टँकर पुरवले जाणार आहेत. पुण्यामध्ये जीबीएस रुग्णांच्या संख्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होते. त्यामुळे गंभीर आरोग्य समस्या निर्माण झाली आहे. याची दखल केंद्र सरकारनं घेतली आहे. महाराष्ट्रातील आरोग्याची ही समस्या हाताळण्यासाठी केंद्र सरकारनं उच्चस्तरीय समिती नियुक्त केली आहे. राज्यामध्ये गुइनेल-बारे सिंड्रोममुळे एका संशयित रुग्णाचा मृत्यू झाला असून रुग्णांची संख्या 101 वरती पोहोचली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं सोमवारी 7 जणांच्या तज्ज्ञांचं पथक राज्यामध्ये तैनात केलंय. हे पथक वाढत्या रुग्णसंख्येचं निरीक्षण आणि व्यवस्थापन करण्यासाठी राज्य सरकारला मदत करणार आहे. सैफ अली खान याच्यावर लीलावती रुग्णालयात उपचारासाठी झालेला 25 लाख रुपयांचा खर्च विमा कंपनीनं तत्काळ मंजूर केला. मात्र सामान्यांना विम्याचा दावा मंजूर करून घेताना चक्रा माराव्या लागतात. केवळ वलयांकित व्यक्ती आणि पंचतारांकित रुग्णालय असल्यामुळे सैफला विशेष वागणूक मिळाली. याची चौकशी करण्याची मागणी तज्ज्ञ डॉक्टरांच्या संघटनेनं विमा नियामक प्राधिकरणाकडे केली आहे. यात गावाकडच्या 50 बातम्या. जळगाव जिल्ह्यात नोकर भरतीच्या नावाखाली मोठा स्कॅम होत असल्याचा आरोप आमदार मंगेश चव्हाणांनी केला. जिल्हा दूध संघ आणि इतर शासकीय नोकर भरतीसाठी ठाकरे गटाच्या माजी खासदारांनी अनेकांची कोट्यवधींची फसवणूक केल्याचा आरोप देखील केलाय. चाळीसगाव येथून स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केलेल्या मृतदेहाची राख आणि अस्थी अज्ञातांनी चोरल्याचा अंदाज मृत व्यक्तीच्या कुटुंबियांनी वर्तवलाय. मृत व्यक्तीच्या कुटुंबियांनी पोलिसात धाव घेत अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केलाय. जळगाव महापालिकेच्या गिरणा पंपिंग स्टेशनची 5 कोटी रुपये किमतीची जुनी ब्रिटिशकालीन पाईपलाईन चोरी झाल्याप्रकरणी सुनील महाजन यांना जामीन मंजूर झाला. या प्रकरणी प्रमुख आरोपी असलेले महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांचा अंतरिम जामीन सोमवारी मुंबई उच्च न्यायालय संभाजीनगर खंडपीठात मंजूर झालाय. जळगावच्या रायसोनी नगरात बांधकाम करताना इमारतीच्या 5व्या मजल्यावरनं खाली कोसळून सेंटरिंगचं काम करणाऱ्या मजुराचा जागीच मृत्यू झाला. बांधकाम मजूर असताना कुठल्याही सुरक्षा उपकरणाचा वापर या मजुरांना केलेला नसल्याची माहिती समोर आली आहे. हिंदुस्थान आणि चीनमध्ये 2020ला झालेल्या डोकलाम संघर्षानंतर थांबवण्यात आलेली कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. चीन आणि हिंदुस्थान या दोन्ही देशांमध्ये झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय झालाय. यात्रेसाठी दोन्ही देशांमध्ये डायरेक्ट फ्लाईट सुरू करण्यात येणार असल्याचं देखील ठरलंय. महाकुंभमेळ्यात शाही स्नानासोबतच या 45 दिवसात संगमामध्ये स्नान करण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात. प्रयागराज येथे पोहोचण्यासाठी रस्ते, रेल्वे, विमानमार्ग सारे सोसंडून वाहत आहेत. विमानाचे दर 50,000च्या घरात पोहोचलेत. आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. जगभरात गाजलेल्या कोल्डप्लेचे हिंदी आणि मराठी बोलून मन जिंकणारे ख्रिस मार्टिन यांना आता भारतीयांचं पुन्हा एकदा मन जिंकलंय. कारण ख्रिस मार्टिन प्रयागराज इथल्या महाकुंभात पोहोचलाय आणि त्रिवेणी संगमात स्नान करणार आहे. अयोध्येमध्ये रामलल्लाच्या दर्शनासाठी तुफान गर्दी उसळते. राम मंदिरात जाणाऱ्या रस्त्यावरती तब्बल 2 किलोमीटरच्या रांगा लागल्या आहेत. तर या गर्दीमुळे 2 भाविकांचा मृत्यू झालाय. यामध्ये एका महिलेचा आणि पुरुषाचा समावेश आहे. दोन्ही भाविकांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यानं झाल्याचं बोललं जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून चर्चा केली. डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्यांदा अमेरिकेचे अध्यक्ष बनल्यानंतर दोन्ही नेत्यांमधली ही पहिलीच चर्चा आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी संकेत दिल्याप्रमाणे अमेरिकेत अवैधरित्या राहणाऱ्या स्थलांतरितांवरती कारवाई करण्यात येणार आहे. अवैध स्थलांतरितांना शोधण्यासाठी प्रशासनानं न्यूयॉर्क आणि न्यू जर्सी इथल्या गुरुद्वारामध्ये शोध मोहीम हाती घेतली आहे. या कारवाईमुळे अमेरिकेत असलेल्या 7 लाख भारतीयांची चिंता वाढली आहे.
मुंबई आणि मेघालय यांच्यातला हा सामना बीकेसी ग्राउंडवरती 30 जानेवारीपासून खेळवला जाणार आहे। या सामन्यासाठी भारतीय कर्णधार रोहित शर्मा, यशस्वी जयस्वाल आणि श्रेयस अय्यर उपलब्ध नसतील। इंग्लंड विरुद्धच्या 3 सामन्यांच्या वनडे मालिकेपूर्वी नागपुरात एक छोटेखानी सराव शिबिर आयोजित केलं जाणार आहे। त्याचसोबत ही मालिका 6 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे। ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील बॉर्डर गावस्कर ट्रॉफी स्पर्धेतील पराभवानंतर बीसीसीआयनं काही कठोर निर्णय घेतलेत। यात प्रत्येक खेळाडूला देशांतर्गत क्रिकेट खेळण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत। नव्या नियमावलीनुसार भारतीय वनडे आणि कसोटी संघाचा कर्णधार रोहित शर्मासोबतच अनेक स्टार रणजी ट्रॉफी खेळताना दिसले। आता विराट कोहली देशांतर्गत क्रिकेट खेळण्यासाठी मैदानात उतरण्याचं पक्कं झालंय।